बाबा बिना ही सलावा जांदा गुंडी चार जानदी हां कारोबार नहीं जाली नंबर प्लेट लगी कार दी सारे यार नहीं बैठे बाहर नहीं कट जानी जो लगा डब नाल नहीं हेलो दोस्तों, सब बढ़िया? क्या आपको नीचे लाल कलर का सब्सक्राइब बटन दिख रहा है? नहीं। क्या बोल रहे हैं? नहीं दिख रहा है? कैसे दिखेगा? अब तो सफेद रंग का हो गया है। अब दिख ही रहा है तो सब्सक्राइब कर दूं। अब सब्सक्राइब कर दिया है तो बढ़ते हैं प्रीव्यू की तरफ। चलो रुको जरा, सब्र करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का। स्वागतचा भारी बायको पाहिजे नखरेवारी रखमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतचा भारी बायको पाहिजे नखरेवारी शाबाश बेटा, शिवाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी तुमचा लाडका भूषण पाटील. तुम्ही बघत आहे आपलं ऑफिशियल एडिटिंग यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही पाहिला असेल आजचा प्रयोग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. जर चॅनल फर्स्ट टाईम आला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण अशाच प्रकारे आपल्या व्हिडिओमध्ये तडका टाकत असतो मित्रांनो. नाद प्रकारे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न माझे चालूच आहे मित्रांनो. पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला चॅनलला, आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. तर मित्रांनो, व्हिडिओची लेंथ थोडी मोठी होईल, म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ कसा एडिट करायचं सांगतो मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चालू करूया आजच्या जबरदस्त या व्हिडिओला. सिम्पली आपलं अलर्ट मोशन ॲप असेल ते सिम्पली तुम्हाला ओपन करायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जे काही शेक आणि बीट आहे ते ओपन करून घ्यायचं. तुम्हाला सगळं रेडी करून दिलं मित्रांनो. तुम्हाला जास्त करून एडिट करायची गरज नाही, फक्त नीट लक्ष द्यायचं कसं करायचं मला. ओके, स्टार्टिंग तुम्हाला बघितलं असेल ॲनिमेशन दिलेलं आहे तुम्हाला. ओके, आता काय करायचं, एडिट ग्रुपवरती यायचं. तुम्हाला 4 ग्रुपचे फोटो दिसतील मित्रांनो. आता काय करायचं, पहिल्या ग्रुपवर यायचं. पहिल्या ग्रुपचा फोटो बघू शकता, असा इथं फिरतो, असा फिरतो, इकडून असं फिरतो मित्रांनो, बघू शकता. आता काय करायचं, इथून तुम्हाला फक्त अजून एक ग्रुपमध्ये एडिट करायचं, वापस एक्स्ट्रा एडिट करायचं. 4 ग्रुपमध्ये तुम्हाला एडिटमध्ये जायचं. 4 ग्रुपच्या याच्या लेवलमध्ये बघू शकता, इथे तुम्हाला फोटो दिसणार आहे. तुम्हाला तुमचा फक्त फोटो इथं कलर अँड फिलमध्ये डॉटमध्ये येऊन आपला जो काही फोल्डर असेल, हा फोल्डर, या फोल्डरमध्ये तुमचा फोटो जो असेल तो चेंज करायचा आहे. नुसता तो चेंज करून घ्यायचा, बस एवढंच मित्रांनो. बघू शकता इमोजी तुम्हाला तीच राहू द्यायची. इमोजीचा फॉन्ट मी दिला आहे तुम्हाला. ओके, बघू शकता अशा प्रकारे. आता हे 4 फोटो तुम्ही तुमचे मल्टिपल फोटोज पण लावू शकता मित्रांनो ग्रुपच्या नुसार, अशा पद्धतीने. ओके, काय विषय नाही मित्रांनो. आता काय करायचं, स्टार्टला यायचं आहे. ओके, इथं यायचं आहे. इथं आल्याला बघ तुम्हाला मी ऑलरेडी इमोजीज लावून दिलेली आहे. आता इथपर्यंत जी काही लेंथ असेल आपल्या ग्रुपची इथपर्यंत लावून घ्यायची कट करून. ओके, बघू शकता. आता इथं यायचं मित्रांनो. इथं आल्यावर प्लसवर टॅप करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तुम्हाला हा कोणता पण एक फोटो लावून घ्यायचा आहे. मी हा फोटो लावतो. 3 फिल कॉम्पोजिशन एरिया करून घेतो बरोबर. या फोटोला मोठा करतो, छोटा करून घ्यायचं थोडंसं मध्य प्रकारे. ओके, आणि मित्रांनो जी काही फोटोचे ते फोटोला इथून पहिले कॉपी लेअर करून घ्यायची आहे. इथं येऊन एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा या फोटोचा. या फोटोला इथपर्यंत लावायचं आहे आणि जी काही इमोजीची असेल मित्रांनो बीट तिथपर्यंत तुम्हाला लांबून घ्यायची. ओके, आणि या फोटोला इथून कॉपी करून घ्यायचं आहे. आणि या फोटोचं काही मित्रांनो ऑपोसिटी तुम्हाला 30पर्यंत ठेवून 20पर्यंत 30पर्यंत ठेवून द्यायची. 30पर्यंत ठेवा मित्रांनो. ओके, अशा पद्धतीने या फोटोला कॉपी केलेला असेल तर तोच फोटो पुढे पेस्ट करायचा आहे. ओके, विदाउट ऑपोसिटीचा. आता इथं यायचं आहे. प्लस इथं येऊन एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे. प्लसवर टॅप करून ॲड इफेक्ट करायचा आहे. तर ब्लिंक नावाचा इफेक्ट असेल तर ब्लिंक नावाचा इफेक्ट पूर्ण 16:00.80 करून घ्यायचं तुम्हाला. ओके, काय विषय नाही. एवढं झाल्यावर मित्रांनो आता काय करायचं, स्टार्टला तर प्लसवर टॅप करायचं. मीडियामध्ये गेल्यावर मी तुम्हाला एक ओव्हरले दिलेला आहे. ओव्हरले बॅकग्राऊंडला बीजीला एक ओव्हरले असेल मित्रांनो डॉट डेटचा शॅडोला. ओके, तो ओव्हरले असेल मित्रांनो. तो लास्टपर्यंत ओढून घ्यायचं आहे. ते काही विषय नाही, मध्ये पण ओढलं तरी चालतं आहे. इथपर्यंत जर ओव्हरले सर कॉपी लेअर करायची, पुढे येऊन पेस्ट लेअर करून घ्यायची 2-3 ठिकाणी. ओके, 2 वेळेस मित्रांनो तुम्हाला जी काही लेअर असेल इथपर्यंत आपला असेल इथपर्यंत 2 वेळेस ती लेअर पेस्ट करून घेतली. ओके, आता पुढे यायचं आहे. आता हा जो काही कन्सेप्ट असेल बघू शकता. आता इथं यायचं आहे.
6.21 प्लसवर टॅप करून मी तुम्हाला एक PNG दिली. आता मी चालू एडिट केली मित्रांनो, बायको पाहिजे नखरेवाले. ओके, इथपर्यंत येऊन जी काही PNG असेल ती इथपर्यंत लांबून घ्यायची तुम्हाला. आता मित्रांनो मेन राहिला इथे आपल्याला शेक टाकणार बाबा. मी शेक इफेक्टची तुम्हाला लिंक दिली असेल. बाहेर यायचं, शेक इफेक्टच्या पॅकमध्ये यायचं. हा जो काही शेक असेल तो कॉपी करायचा. इथून कॉपी केल्यावर मित्रांनो बीट मार्कमध्ये येऊन जायचं. आता आपण जी PNG टाकली असेल ती PNGला हा जो काही इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे. ओके, आता पुढे यायचं मित्रांनो. मी जो काही हा बघू शकता हा कन्सेप्ट आहे तुम्हाला रेडी करून दिलेला आहे. तुम्हाला फक्त तुमचे फोटो चेंज करायचे. ओके, आता काय करायचं, या फोटोला टॅप करायचं. कलर अँड फिल्ममध्ये तुमचा जो काही इथं यायचं आहे स्टारवर टॅप करून तुमचा जो काही नेक्स्ट दुसरा फोटो असेल, दुसरा फोटोला नेऊन इथं प्लसवर टॅप करून तुमचा जो काही फोटो तो चेंज होईल. तोच फोटो डुप्लिकेट येऊन ही जी काही लेअर असेल एडिट ग्रुपमध्ये यायचं. एडिट ग्रुपमध्ये येऊन कलर अँड फिल्ममध्ये येऊन हा जो काही फोटो असेल तोच फोटो तो इथं लावायचा. आणि बरोबर त्या आपला रेशिओ असेल बॉक्सचा रेशिओ म्हणजे आम्ही राऊंड दिलेला आहे त्या राऊंडमध्ये बरोबर तो असं सेट व्हायला पाहिजे मित्रांनो. बरोबर. ओके, अशा प्रकारे पुढे पण तुम्हाला सेम तसंच करायचं आहे. ओके, आता काय करायचं आहे मित्रांनो, हे तुम्हाला मी ऑलरेडी करून दिलेलं आहे. आता एवढं झालेलं आहे. आता काय करायचं आहे, 4 लेयर्स असतील, 8 लेयर्स सॉरी मित्रांनो, 8 लेयर्स तुम्हाला इथून कॉपी करायचे आहे. कॉपी 8 लेयर्स आणि पुढच्या बीटला यायचं आहे. इथं येऊन पेस्ट 8 लेयर्स करून घ्यायचे आहे. बघू शकता म्हणजे बीटच्यानुसार त्या लावून गेलेल्या आहे मित्रांनो, बघू शकता. आणि पुढची तुम्हाला लिरिक्स ओळखायची पहिले. ओके, स्वॅगजीचा इथं यायचं आहे. तुम्हाला फॉन्ट आपला पॉपिंग फॉन्टच दिसेल मित्रांनो. एडिट ऑल फॉन्ट्समध्ये येऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं इम्पोर्टेड जर ऑन असेल इम्पोर्टेड अनटिक करायचं आणि देवानगरीला सिलेक्ट करून तुम्हाला तुमचा कोणता बी पॉपिंग फॉन्ट असेल, पॉपिंग जर हा असेल हा कोणता पण तुम्ही आरामात लावू शकता मित्रांनो. मी पॉपिंग मग तोच वापरलेला आहे. फक्त इथं काय करायचं आहे, स्वॅगजीचा इथं काय करायचं आहे तुम्हाला, स्वॅगजीचा. ओके, स्वॅगजीचा ओके आलेलं आहे आपलं ऑलरेडी तिथं. आता काय करायचं बघ, तुम्हाला इथं येऊन तुमचे फोटो चेंज करायचे. प्रत्येक 2 बीटला इथं यायचं. आता मी इथं सोडलेले पहिला बीट इथपर्यंत इथं लावले. इथं ऑलरेडी आहे फोटो दुसरा. आता इथं काय करायचं, कलर अँड फिल्ममध्ये यायचं. दुसरा फोटो मी चेंज करतो. आता हा वाला फोटो आपण घेऊया इथं. ओके, हा फोटोला बरोबर ॲडजस्टमेंट करून घ्या कारण लेंथ छोटी मोठी असते. इथं कलर अँड फिल्ममध्ये येऊन एडिट ग्रुपमध्ये येऊन हा फोटो जो काय असेल आपण इथं चेंज करून घेऊया. ओके, बघू शकता अशा पद्धतीने. आता फोटो वरती जातो आहे म्हणजे इथं मूव अँड ट्रान्सफरमध्ये मी स्क्रोल करून तो फोटो बरोबर ॲडजस्टमेंट करून घ्यायची. ओके, एवढं झाल्यावर मित्रांनो आता इथं पण चेंज होईल. इथं पण फोटो तुम्हाला चेंज करायचे. फक्त मी टेक्स्ट चेंज करून दाखवले. स्वॅगजीचा भारी. ओके, स्वॅगजीचा आता भारी इथं नाव टाकून द्यायचं तुम्हाला, भारी. मी ऑलरेडी तुम्हाला ते राहून दिलेलं आहे इफेक्ट वगैरे पेस्ट. आणि इथून इमोजी वगैरे तुम्हाला चेंज करून घ्यायचे आहेत. इथं येऊन इमोजीचा फॉन्ट मी तुम्हाला देऊन देणार आहे मित्रांनो. आता बघू शकता मी कोणता हा वाला फॉन्ट इथं लावतो. ओके, बघू शकता पुढचा जो काही हा असेल हिचा फॉन्ट लगेच इथं लावतो. लगेच मी फॉन्ट चेंज करून तो कोणता मी फॉन्ट तुम्ही लावू शकता तुमच्या पद्धतीने. आता मी हा इथं लावतो एक. ओके, आता मी हा लावून घेतो मित्रांनो व्हाईटवाला. अशाच प्रकारे तुम्हाला पुढे पण तुम्हाला चेंज करायचं आहे. 8 कॉपी लेयर्स करायचे आणि पुढच्या 8 लेअरला इथं आता 4च राहिला मित्रांनो. म्हणजे तुम्ही 4 1 2 3 4 ओके बघू शकता. पुढे तुम्ही करू शकता. आता इथं मित्रांनो इथं नवीन कन्सेप्ट आहे पुढेवाली. आता पुढे काय तुम्हाला पण सेम फोटो चेंज करायचं. तुम्हाला ॲनिमेशन सगळं रेडी करून दिलेलं आहे. आणि जे काही शेक असेल ते शेक पण तुम्हाला ऑलरेडी राहून दिलं आहे. पण तुम्हाला कलर अँड फिल्ममध्ये यायचं. आता पुढे मी करून दाखवतो ऑलरेडी केलेलं आहे. एडिट ग्रुपमध्ये यायचं. एडिट ग्रुपमध्ये कलर अँड फिल्ममध्ये येऊन आपला जो फोटो असेल तो फोटो चेंज करायचा. हा फोटो चेंज करतो. ओके बघू शकता. फोटोला बरोबर अशा प्रकारे सेट करतो. ओके बाहेर यायचं. तोच आपण फोटो आता लावलेला असेल तो फोटोला इथं यायचं. कलर अँड फिल्ममध्ये एडिट ग्रुपमध्ये येऊन तोच फोटो तुम्हाला दुसरा फोटो तुम्ही तुमच्या पद्धतीने लावू शकता. तर मी हा वाला फोटो लावतो. लगेच प्लसवर टाईप करून बरोबर फोटो सेट करतो. ओके बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपला जो काही कन्सेप्ट रेडी होते. आता मित्रांनो हे जे काही बॅकग्राऊंड दिलेलं आहे तुम्ही काय करायचं वापस 3 लेअर कॉपी करून घ्यायचे. नीट पूर्वलक्षपूर्वक बघा मित्रांनो तेव्हाच कळेल तुम्हाला. इथं येऊन पेस्ट करायचं आहे. पुढे पण तुम्हाला सेम पेस्ट करायचं आहे. इथं येऊन पुढे पण एक म्हणजे एक बीट नंतर. ओके इथपर्यंत हे लांबून घ्यायचं आहे ही वाली बीट. ओके मित्रांनो बघू शकता. व्हिडिओ जर थोडाफार पण आवडला असेल एक लाईक करायला विसरू नका. ओके मित्रांनो बघू शकता. हा फोटो जो काही लास्ट बॅकग्राऊंडचा फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा पहिल्या स्टार्टिंगला. ओके कलर अँड फिल्ममध्ये यायचं. इथे फोटो तुमचा चेंज करायचा. पुढे पण सेम आहे. पहिला जर कन्सेप्ट तुम्हाला समजले मित्रांनो दुसरं पण तुम्हाला लगेच समजेल असं माझी गॅरंटी आहे. ओके बघू शकता.
पुढे पण तुम्हाला सेम असंच करून घ्यायचं आहे. ओके, तर व्हिडिओ तुमचा रेडी झालेला आहे मित्रांनो. इथं पण ही बिटला बी येऊन ते 3 लेअर कॉपी करून बॅकग्राऊंडची तुम्हाला बी ऑलरेडी देऊन दिलेली इथं डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक याची बिट तुम्हाला रिप्लेस करायची आहे. ओके, बघू शकता आता तुमचा व्हिडिओ रेडी झालेला आहे. तुमच्या व्हिडिओला जर एक्सपोर्ट करायचं असेल तुमच्या गॅलरीमध्ये, ओके, एक्सपोर्ट बाहेर यायचं, एक्सपोर्टच्या ऑप्शनला टॅप करून 1080p नंतर 720p तुमचा मोबाईल सपोर्ट नसेल करत तर 720pमध्ये सिलेक्ट करून तुमचा व्हिडिओ सेव्ह करण्यास सुरुवात करायची. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर जर फर्स्ट टाईम आला असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एक अशा जबरदस्त व्हिडिओ